अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यातील काणेगाव रेल्वे स्थानक परिसरात 13 जून रोजी खुनाच्या गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी शिताफीने पकडून मोठे यश मिळवले। पुणे शहरातील खराडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील हे आरोपी गोरखपूर एक्सप्रेसने पसार होत असल्याची माहिती मिळताच मनमाड लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली। गाडीतील प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित संशयित आरोपींनी काणेगाव रेल्वे स्थानक परिसरात चालत्या रेल्वेतून उडी मारून पळ काढला होता। या माहितीच्या आधारे कोपरगाव लोहमार्ग पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बाबासाहेब जरे, पोलीस हवालदार घोळवे, हवालदार पावसे तसेच पोलीस अंमलदार कांदे व पठाडे यांनी तातडीने परिसरात शोध मोहीम राबवली। आरोपी ऊसाच्या शेतात लपून बसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। या संपूर्ण कारवाईत पोलीस हवालदार बाबासाहेब जरे यांनी दाखवलेले सतर्कता, धाडस आणि तत्परता विशेष उल्लेखनीय ठरली। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले। पोलीस हवालदार घोळवे यांनीही या कारवाईत मोलाची साथ देत आरोपींना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। पोलीस अंमलदार कांदे व पठाडे तसेच RPFच्या कर्मचाऱ्यांनीही शोध मोहीम व अटक कारवाई महत्त्वपूर्ण योगदान दिले। सदर कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनमाड लोहमार्ग पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडली। या उल्लेखनीय कारवाईमुळे मनमाड लोहमार्ग पोलीस दल तसेच कोपरगाव लोहमार्ग पोलीस चौकीच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। फरार खून आरोपींना अल्पावधीत जेरबंद करून लोहमार्ग पोलिसांनी आपल्या दक्षतेचा, धाडसाचा आणि कार्यक्षमतेचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे।